अकोले तालुक्यातील फोपसंडी येथील कोंडारवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने अपघातांच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत असल्याचं समोर आलंय. घरकुल बांधकामासाठी पिकअप वाहनातून विटा घेऊन जात असताना रस्ता खराब असल्याने पिकअपचा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात चालकाला कोणतीही दुखापत झालेली नाही. अपघातग्रस्त वाहनाचा चालक रवी मोठे असल्याची माहिती आहे. कोंडारवाडी ही फोपसंडी गावची वाडी असून येथे सुमारे 20 ते 25 कुटुंब वास्तव्यास आहेत. या वाडीत जिल्हा परिषदेची शाळा असल्याने विद्यार्थ्यांची ये-जा करण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. रस्ता खराब असल्याने पावसाळ्यात शेतकऱ्यांना शेतमाल मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचवताना प्रचंड अडथळे सहन करावे लागतात. तसेच या परिसरात बिबट्याची दहशत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार हा रस्ता मंजूर असूनही अद्याप डांबरीकरणासाठी संबंधित ठेकेदार फिरत नसल्याचा आरोप करण्यात येतो आहे. त्यामुळे या रस्त्याची पूर्णपणे दुर्दशा झाली असून अपघातांचा धोका वाढला आहे. या गंभीर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी के ग्रुप अकोले संघटनेचे तालुका शाखा अधिकारी राहुल वळे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली. त्यावेळेस त्यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देत हा रस्ता शासनाने लवकरात लवकर पूर्ण करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ग्रुप अकोलेच्या वतीने दिला आहे. हा रस्ता तात्काळ दुरुस्त करून डांबरीकरण करावे अशी जोरदार मागणी कोंडारवाडीतील ग्रामस्थांकडून करण्यात येते आहे. सर्वप्रथम सर्वांना मानाचं जे आदिवासी. माझं नाव राहुल वळे, राहणार फोपसंडी. या ठिकाणी व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे आज कोंडारवाडी या ठिकाणी जाताना अतिशय रस्त्याची परिस्थिती दुर्दैवी झालेली आहे. रस्ता अतिशय खराब आहे, मातीचा रस्ता आहे. त्या रस्त्यावरती कोणत्याही प्रकारचा डांबर वगैरे काहीच पडलेलं नाही. तर रस्ता अतिशय खराब आहे. त्या दिवशी शनिवारी संध्याकाळी 6 वाजता या ठिकाणी एक माल वाहतुकीची पिकअप पलटी झाली. त्यामध्ये भरपूर असं नुकसान त्या पिकअपवाल्याचं झालं आणि त्यानंतर परत जो कोणी माणूस होता ज्याने विटा वगैरे विकत आणले होते त्याचं देखील या ठिकाणी भरपूर नुकसान झालं. त्याचप्रमाणे या ठिकाणी येण्या जाण्यासाठी लोकांना अतिशय त्रास होतो. हा रस्ता अतिशय खराब आहे. त्यामध्ये कोणत्याही रस्त्याला अतिशय खड्डे वगैरे आहेत. पेशंट वगैरे नेण्यासाठी हा रस्ता अतिशय खराब आहे. तरी सरकारला माझी एकच विनंती आहे की या गोष्टीकडे लक्ष देऊन आमचा कोंडारवाडी जो हा रस्ता आहे हा रस्ता दुरुस्त करून द्यावा आणि आमचा जे काही या ठिकाणी राहणारे माणसं वगैरे आहेत, वस्ती आहे इकडं कोंडारवाडी म्हणून, त्या वस्तीला अतिशय त्यानंतर झडपी शाळा आहे. झडपी शाळेला देखील जाण्यासाठी मुलांना किंवा सरांना त्या गोष्टीचा भरपूर प्रभाव होतोय. तरी पण या सरकारने या गोष्टीकडे लक्ष देऊन तुम्ही रस्ता करून घ्यायचा आहे. तुम्ही तर बघा, रस्ता पाहू शकता, अतिशय रस्त्याची दुर्दैवी परिस्थिती झालेली आहे. हा रस्ता कसा आहे, अतिशय खराब हा रस्ता या ठिकाणी झाला आहे. बघू शकता तुम्ही, अतिशय पूर्णपणे पाहू शकता. या ठिकाणी त्या दिवशी ती पिकअप वगैरे या ठिकाणी पलटी झाली तर ते सुद्धा अजून या ठिकाणी आहे. तरी सरकारने या गोष्टीकडे लक्ष देऊन कामं करून घ्यायची. नमस्कार, मी अरुण गोंके, के ग्रुप अकोले तालुका अध्यक्ष. महत्त्वाचा विषयावर आज आपण बोलतोय. कळमफाटा ते कळमगाव या ठिकाणी गेल्या 8 महिन्यापूर्वी मे महिन्यामध्ये एक तीव्र रस्ता रोको आंदोलन झाले होते. या आंदोलनाचं कारण असं की जो कळमफाटा आणि कळमगाव आहे या दरम्यानमध्ये जवळपास अर्धा किलोमीटरचा हा जो एक रस्ता आहे हा निवडणुकीपूर्वी अगोदर हा रस्ता मंजूर होता. निवडणुकीपूर्वी इथे खडे आणून टाकलेले, अद्याप याला आता जवळपास 1.5 वर्ष झालेले आहे. अद्यापही हा रस्ता पूर्ण झालेला नाही. परंतु मागील 7-8 महिन्यामध्ये इथे अनेक अपघात झालेले आहेत, अनेक पिकअप इथे पलटी झालेल्या आहेत. नुकतीच 4 दिवसापूर्वी एक स्विफ्ट ही गाडी ही रस्त्याच्या खाली गेली. सुदैवाने कोणती जीवितहानी इथं झाली नाही. परंतु मला एक प्रशासनाला एक सांगायचं आहे की ठेकेदारांना आम्ही जेव्हा विचारतो ते पण उडीची आपल्याला उत्तरं देत असतात की आम्हाला कामगार मिळत नाही, तुमचं काम आम्ही 5 दिवसात चालू करू. म्हणजे असे वारंवार खोटे त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला त्यांच्या प्रतिक्रिया येत असतात. दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे अभियंता सध्या चव्हाण साहेब आहेत, यांनी फोन केला. त्यांनी आम्हाला मागच्याच आश्वासन दिलं होतं की दसऱ्यानंतर हे काम पूर्ण आपण कंप्लीट करू. पण अद्यापही 2 महिने होऊन गेले, अद्यापही त्या रस्त्याचं काम हे पूर्ण झालेलं नाही. त्यानंतर मला एक या संदर्भात पूर्ण प्रश्न, तालुक्याच्या
पातळीवर जर विचारलं गेलं तर तालुक्याच्या ठिकाणी जर बघितलं गेलं तर काही ठिकाणी चांगले कामं आहेत, दर्जेदार कामं आहेत, परंतु जिथं खरंच गरज आहे की गाव आणि मार्केट असतं शेतकऱ्यांसाठी, त्यांना जे जोडणारे जे रस्ते आहेत आणि जे मुख्य रस्त्यांना छोट्या छोट्या वाड्यांतून जोडणारे रस्ते आहेत ते अद्यापही मंजूर असून सुद्धा ते रस्ते पूर्ण झालेले नाही आहेत. ते खडे आणून पडलेले असते एक वर्षापासून आणि खूप त्यांना या गोष्टींमुळे त्रास होत असतो. म्हणून एक शासनाला एक लक्ष वेधून घेण्यासाठी हा एक आजचा मुद्दा आहे, व्हिडिओ बनवतोय. यासाठी वारंवार आम्ही सध्या पाठपुरावा करतोय. त्यानंतर आपल्याला या पूर्ण पाठपुराव्यामध्ये समर्थ गावकरीचे पत्रकार सचिन लगड सर यांनी वारंवार या संदर्भात माहिती पुरवलेली आहे शासनाच्या वृत्तपत्रातून. त्यानंतर अनेक विविध संघटना सुद्धा ह्या गोष्टींना जोडलेल्या आहेत, वेगवेगळे निवेदन सुद्धा दिले गेलेले आहेत. परंतु अद्यापही ज्या पद्धतीनं सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जी कामं ज्या पद्धतीने वेगानं व्हायला पाहिजे ती होत नाही. त्याच्यामुळे मी परत एक व्हिडिओच्या माध्यमातून एक प्रश्न उपस्थित करतोय की जे लोकप्रतिनिधी आमदार साहेब असतील, विरोधी पक्षाचे काही मुख्य नेते असतील, यांनी सर्वांनी या गोष्टींवर एकत्र बसून तोडगे काढले पाहिजे. का होत नाही हे रस्ते पूर्ण, का होत नाहीये, या सुविधांमुळे एखाद्याचा जीव पण जाऊ शकतो. त्यामुळं आणि छोटे छोटे अपघातही या तालुक्यात होत आहेत. त्याच्यामुळं ही गंभीर बाब लक्षात घेतली पाहिजे प्रशासनाने आणि यावर लवकरात लवकर चांगलं काम करावं, एवढं आम्ही तुम्हाला एक व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो आणि थांबतो. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे akl gavkari@gmail.com.